त्यानंतर इफ लॅडर. इफ लॅडर म्हणजे काय, तर नेस्टेड इफ मुळे काय होतं की इफ मध्ये इफ किंवा त्याच्यामध्ये परत अजून इफ, म्हणजे इफ मध्ये इफ काय होतात, जास्त होतात, किंवा इल्स मध्ये इफ, म्हणजे त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की कुठली कंडिशन नंतर काय रन होणार आहे, किंवा कुठलं लूप, कुठला इफ कुठं क्लोज करायचा आहे, एंड इफ कुठं करायचा आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यामुळं इफ मध्ये इफ असे प्रोग्राम जो आहे तो कॉम्प्लेक्स होतो आणि तो समजायला किचकट जाऊ शकतो. आता आपण 3 नंबरचं कंपॅरिझन बघितलेलं. 3 नंबरचं कंपॅरिझन मध्ये सिंपल कोड होता. जर 4 किंवा 5 नंबरचं कंपॅरिझन करायचं असेल तर इफ मध्ये इफ असे काय करायला लागतील, आपल्याला 5 ते 6 वेळा युज करावे लागतील. त्यामुळे प्रोग्राम काय होऊ शकतो, कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो. त्यामुळं त्याला इझिली अजून सिम्प्लिफाय कसं करता येईल, हे सिम्प्लिफाय करण्यासाठी इफ लॅडर, त्यालाच आपण इल्स इफ लॅडर सुद्धा म्हणू शकतो. तर हे इफ लॅडर यूज करायचं आहे. हा इफ लॅडर कसा वर्क होतो किंवा ह्याचा सिंटॅक्स काय आहे हे आपण बघूया. इफ स्टेटमेंट फॉलोडेड बाय वन ऑर मोर इल्स इफ स्टेटमेंट, म्हणजे इफ स्टेटमेंट नंतर एक किंवा अनेक इल्स इफ स्टेटमेंट आपल्याला डिक्लेअर करायचे दॅट कन्सिस्ट ऑफ बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे इफ मध्ये जसं बुलियन एक्सप्रेशन असतं तसं इल्स इफ मध्ये सुद्धा काय असणार आहे, बुलियन एक्सप्रेशन असणार आहे. आणि देन फॉलोडेड बाय डिफॉल्ट इल्स स्टेटमेंट, आणि त्याच्यानंतर डिफॉल्ट इल्स स्टेटमेंट, म्हणजे कुठलं सगळे स्टेटमेंट संपल्यानंतर तुम्हाला एक इल्स स्टेटमेंट काय करायचं, डिक्लेअर करायचं. कशासाठी डिक्लेअर करायचं आहे, विच एक्झिक्युट्स व्हेन ऑल द कंडिशन बिकम फॉल्स. हे कधी वर्क होणार आहे, जस वरील पैकी सगळ्या इफच्या आणि इल्स इफच्या कंडिशन फॉल्स झाल्या तर इल्स इफ स्टेटमेंट काय होणार आहे, वर्क होणार आहे. आता इफ स्टेटमेंट मध्ये सुद्धा बुलियन एक्सप्रेशन द्यायचं आहे, इल्स इफ मध्ये सुद्धा काय करायचंय, बुलियन एक्सप्रेशन द्यायचंय. आणि जे एक्सप्रेशन ट्रू वर्क होईल ते एक्सप्रेशन वर्क झाल्यानंतर प्रोग्राम काय होईल, पॉइंटर खालचे एक्सप्रेशन रन चेक करणार नाही, पॉइंटर काय येईल, डायरेक्ट बाहेर पडेल. आता आपण नेस्टेड इफ इल्स बघितलं तर त्यामध्ये काय होतं, इफ मध्ये इफ मध्ये इफ मध्ये इफ, त्यामुळं मल्टिपल इफ इल्स होतात आणि कुठल्या इफचा कुठला इल्स आहे किंवा हे काय होऊ शकतं, कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. त्यामुळं काय केलंय, इफ लॅडर हा यूज केला जातो. आता फ्लो चार्ट आपण बघूया. तुमच्या कंडिशनला पॉइंटर आला तर पहिल्यांदा कंडिशन चेक केली जाईल इफची. इफची कंडिशन ट्रू असेल तर त्याचं स्टेटमेंट 1 वर्क होईल आणि त्यानंतर काय होईल, रेस्ट ऑफ प्रोग्रामचा कोड रन होईल. जर पहिल्या एक्सप्रेशन इफची कंडिशन फॉल्स आली तर परत काय केली जाईल, इल्स इफची कंडिशन चेक केली जाईल. इल्स इफची कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 वर्क होईल, त्यानंतर प्रोग्राम राहिलेला प्रोग्राम वर्क होईल. जर इल्स इफची पहिल्या इल्स इफची कंडिशन फॉल्स झाली तर परत काय केली जाईल, दुसऱ्या इल्स इफची कंडिशन चेक केली जाईल. जर दुसऱ्या इल्स इफची कंडिशन ट्रू आली तर स्टेटमेंट त्यानंतरचं स्टेटमेंट वर्क होईल आणि नंतर राहिलेला प्रोग्रामचा कोड रन होईल. जर इल्स इफ जे शेवटचं आहे ते सुद्धा फॉल्स झालं तर सगळ्यात लास्ट डिफॉल्ट केस जी असणार आहे, डिफॉल्ट इल्स स्टेटमेंट जे असेल ते स्टेटमेंट काय होईल, वर्क होईल आणि त्यानंतर तुमचा प्रोग्राम लास्ट, त्यानंतर इल्स इफ लॅडर संपल्यानंतर राहिलेला प्रोग्रामचा कोड काय होईल, रन होईल. आता ह्याचं एक्झाम्पल बघूया आपण. इल्स इफ लॅडर. आता इथं काय करायचंय, इल्स इफ लॅडरला काय मल्टिपल कंडिशन, म्हणजे आपण इफ नंतर परत इल्स इफ असं एक किंवा एकापेक्षा जास्त इल्स इफ आपण वापरणार आहोत. म्हणजे मल्टिपल कंडिशन्स जिथं येतील त्या ठिकाणी नेस्टेड इफ इल्स वापरण्यापेक्षा तुम्ही काय करायचंय, इल्स इफ लॅडर वापरायचंय. तर इल्स इफ लॅडर मुळे काय होणार आहे की एका ब्रॅकेट एकाच्या अंडर दुसरा इफ, एकाच्या अंडर दुसरा इफ असं कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम करण्यापेक्षा सेपरेट तुम्ही इल्स इफ काय करू शकता, सेपरेटली डिक्लेअर करू शकता. आता इथं आपण एक एक्झाम्पल घेतलंय मार्कचं, पर्सेंटेज ऑफ मार्क घेतलेत आणि हे मार्क जे आहे ते किती मार्क पडले त्याच्यावरती त्याला किती ग्रेड पडणार आहे हे याचा प्रोग्राम केलेला आहे. डी मार्क ऍज अ इंटिजर, त्यानंतर मार्क युजरच्या आपण इनपुट बॉक्सचा वापर करून काय केलं, आपण मार्क इनपुट करून घेतलेले. त्यानंतर आपण जे मार्क भरलेले ते इथं प्रिंट केलेले आहेत. डिबग डॉट प्रिंट युअर मार्क आर अँड मार्क, तर जे काय मार्क आहे ते इथं प्रिंट केले. आता इथं अँड कीवर्ड का वापरलेला आहे, हा अँड सिम्बॉल वापरलेला आहे, सॉरी कीवर्ड नाही, सिम्बॉल हा वापरलेला आहे. तर हा सिम्बॉल कशासाठी वापरलेला आहे, जर व्हेरिएबल मधली व्हॅल्यू आपल्याला एखाद्या स्ट्रिंगला जोडून द्यायची असेल, एखादे व्हेरिएबल आपल्याला स्ट्रिंगला जोडून द्यायचं असेल तर तुम्हाला इथं अँड कीवर्ड वापरावा लागेल. आणि जर आपण डायरेक्टली तुम्हाला डिबग डॉट प्रिंट मार्क केलं मधलं हा पार्ट लिहिलाच नाही तर तरी सुद्धा मार्क या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल ती डायरेक्टली प्रिंट होऊ शकते. पण जर एखाद्या व्हेरिएबलच्या आधी आपण जर एखादी स्ट्रिंग लिहिली, स्ट्रिंग डबल कोट मध्ये स्ट्रिंग लिहितात
जर एखादी स्ट्रिंग लिहिली, एखादा मेसेज लिहिला आणि त्यानंतर आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर तुम्हाला इथं अँड कीवर्ड वापरावा लागतो. विदाउट अँड हे काय होणार नाही, वर्क होणार नाही. आपण प्रोग्राम रन करताना बघूया. आता मार्क एंटर केले, युजरच्या आपण एक मार्क भरले, मार्क एंटर केले. हे जे मार्क असणार आहेत त्या मार्क वरती कुठलं इफ इल्स इफ वर्क होणार आहे हे डिपेंड आहे. जर मार्क हे 80 पेक्षा जास्त असतील तर हा पहिला इफ काय होईल, वर्क होईल. आणि पहिला इफचं जर 80 पेक्षा जास्त मार्क असतील तर कंडिशन ट्रू होईल आणि पहिल्या इफचं जे स्टेटमेंट आहे यू हॅव पास विथ डिस्टिंक्शन हे प्रिंट होईल. जर मार्क हे 80 पेक्षा जास्त नसतील, 80 पेक्षा कमी असतील, 80 किंवा 80 पेक्षा कमी असतील तर काय होईल, सेकंड कंडिशन चेक केली जाईल. सेकंड कंडिशन मध्ये काय, जर 80 पेक्षा कमी आहे पण 60 पेक्षा जास्त असतील तर काय केले जातील, यू हॅव पास विथ ए ग्रेड. पण 60 पेक्षा सुद्धा कमी असतील तर तिसऱ्या इल्स इफ वर्क केलं जाईल आणि त्यामध्ये चेक केलं जाईल 40 पेक्षा जास्त आहे. 40 पेक्षा जास्त असतील तर यू हॅव पास विथ बी ग्रेड, यू हॅव पास विथ बी ग्रेड. आणि मग इथं बी ग्रेड हा मेसेज प्रिंट होईल. जर 40 पेक्षा सुद्धा कमी मार्क्स असतील तर तो काय असणार आहे, फेल असणार आहे. त्यामुळं लास्ट डिफॉल्ट केस जी आहे ती इथं प्रिंट होईल, सॉरी यू हॅव फेल. मग 40 पेक्षा कितीही कमी असतील तरी तो फेल, कारण आपण 40 काय केले, पासिंग मार्क ठेवले. 40 पेक्षा कमी असतील तर फेल, 40 पेक्षा जास्त आहे तर बी ग्रेड, पण 60 पेक्षा 40 आणि 60च्या मध्ये असतील तर बी ग्रेड, आणि 60 आणि 80च्या मध्ये असतील तर ए ग्रेड, आणि 80 पेक्षा जास्त असतील तर डिस्टिंक्शन. अशा प्रकारे काय केलं आपण, 3 कंडिशन इथं टाकलेल्या आहेत, त्या मार्कचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण 80 घेतले. समजा सगळ्यात पहिल्यांदा आपण 40 घेतलं असतं आणि मार्क आपण भरले 90, तर सगळ्यात पहिल्या कंडिशनला ते चेक करणार की 40 पेक्षा जास्त आहेत का, येस ओके 40 पेक्षा जास्त आहे. तर मग तो डिस्टिंक्शन म्हणून काय होईल, त्याला येईल की जर त्याला 40 पेक्षा जास्त मार्क आहेत, समजा 45 टाकले आणि तो यू हॅव पास विथ डिस्टिंक्शन केलं तर तो पहिलीच कंडिशन काय करेल, तो वर्क करेल. त्यामुळं आपण काय केलंय की मिनिमम मार्क खाली घेतलेत आणि मॅक्झिमम मार्क वर घेतले, आणि हे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक झालं. तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. एंटर मार्क 60, युअर मार्क आर 60, यू हॅव पास विथ ए ग्रेड. 60 मार्क कुठे तिथं आहे, म्हणजे 60 किंवा 60 पेक्षा जास्त असेल ए ग्रेड. परत एकदा आपण हा कोड रन करून बघूया. आता 61 मार्क टाकूया. पास मार्क पडले तर ए ग्रेड, म्हणजे 60 पेक्षा जास्त आहेत का, आहेत. पण मग 80 पेक्षा 65 काय, इथं पहिल्यांदा येईल. 80 पेक्षा काय कमी आहे, मग हा फॉल्स होईल, हा वर्क होणार नाही, इथं चेक केला जाईल. 60 पेक्षा जास्त आहेत का, आहे, मग इथं ए ग्रेड येईल. अशा प्रकारे जर तुम्ही जर 95 मार्क पडले तर तुम्हाला डिस्टिंक्शन मध्ये तुम्ही पास आहात असा मेसेज येईल. आणि जर तुम्ही 40 पेक्षा कमी मार्क पडले, 38 मार्क टाकले तर काय, सॉरी यू हॅव फेल. जर परत 40च पडले तर पास मध्ये येईल, बी ग्रेड मध्ये येईल. ठीक आहे. तर इथं मल्टिपल कंडिशन्स आहेत. यासाठी तुम्ही जर इफ इल्स नेस्टेड इफ इल्स वापरलं तर तुम्हाला इफ मध्ये इफ हे कंडिशन चेक करण्यासाठी अनेक इफ इल्स एकत्र ऍड करावे लागतील. त्यापेक्षा तुम्ही इल्स इफ लॅडर वापरून सिम्पली कोड काय करू शकता, अजून सिम्प्लिफाय करू शकता. इल्स इफ लॅडरचं अजून आपण एक सेकंड एक्झाम्पल बघूया. 3 नंबर घेतलेले आहेत आणि हे मगाचंच एक्झाम्पल आहे जे आपण नेस्टेड इफ इल्स मध्ये वापरलं होतं की 3 नंबर पैकी मोठा नंबर कुठला हे प्रिंट करायचा आहे, लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायचा. तर मगाच जे इल्स नेस्टेड इफ इल्स होतं त्यामध्ये लाईन ऑफ कोड जो आहे तो एवढा होता. कंडिशन चेक करण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 लाईनचा कोड काय लागला होता, आपल्याला लिहावा लागला होता की लार्जेस्ट नंबर कुठला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. आणि जर तुम्ही नेस्टेड इफ इल्स वापरलं तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 8 लाईन मध्ये काय करणार आहे, तुम्ही चेक करणार आहात की तुमचा लार्जेस्ट नंबर कोणता आहे. म्हणजे तुमचा लाईन ऑफ कोड काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे प्रोग्रामचं कॅल्क्युलेशन स्पीड काय होणार आहे, प्रोसेस स्पीड फास्ट होणार आहे. आणि यामध्ये इल्स इफ वापरल्यामुळं तुमचं नेस्टेड इफ इल्स मुळे काय होणार आहे, इफ मध्ये इफ म्हणजे मल्टिपल कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. कुठल्या कंडिशन मध्ये काय लिहायचं, कुठल्या इफ मध्ये कुठली कंडिशन द्यायची हे तुम्हाला डिसाईड करायला लागणार आहे. त्यापेक्षा इथं सिंपल वेनी तुम्ही काय करू शकता,
सोल्युशन त्याचं फाइंड आउट करू शकता. इल्स इफ तुम्हाला परत इल्स इफ वापरायचं आहे, त्यामुळे इफची जशी कंडिशन देतात तशीच इल्स इफची कंडिशन द्यायची आहे. त्यामुळे पहिल्या इफ मध्ये आपण काय केलं, 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, युजरच्या अकाउंट त्यांचं इनपुट घेतलं आणि ते 3 प्रिंट केले. त्यानंतर आता आपण फाइंड आउट करणार आहे की 3 मधला लार्जेस्ट कुठला. तर पहिल्या इफ मध्ये आपण काय केलं की y बरोबर कंपॅरिझन केला आणि z बरोबर कंपॅरिझन केला. जर हितला कंपॅरिझन करून रिझल्ट ट्रू आला आणि हितला पण रिझल्ट ट्रू आला, तिथं आपण अँड ऑपरेटर वापरले. आपण मग असे सांगितलं की हे बुलियन एक्सप्रेशन असायला हवं. याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि लॉजिकल स्टेटमेंट या दोन्हींचा वापर करून हे बुलियन एक्सप्रेशन आपल्याला तयार करायचंय आणि इथला रिझल्ट हा ट्रू किंवा फॉल्स या स्वरूपातलाच पाहिजे. तर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, एक्स हा वाय किंवा वाय सारखाच किंवा वाय पेक्षा मोठा असेल आणि एक्स हा झेड पेक्षा मोठा किंवा झेड एवढा असेल आणि दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तर ह्याचा रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. कारण अँडचा रिझल्ट काय असतो, लेफ्ट आणि राईट साइड दोन्ही ट्रू असतील तर ट्रू रिझल्ट येतो. त्यामुळं एक्स हा वाय पेक्षा आणि झेड पेक्षा मोठा असेल तर हे स्टेटमेंट काय होणार आहे, ट्रू होणार आहे आणि लार्जेस्ट नंबर एक्स येणार आहे. कारण एक्स हा एक्स आणि वाय पेक्षा मोठा असणार आहे. जर समजा त्यातली एक कंडिशन फॉल्स झाली, समजा एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे पण झेड पेक्षा नाही, फॉल्स झाली तर हे वर्क होणार नाही. याचा अर्थ एक्स हा मोठा नंबर नाही. मग मोठा नंबर कुठला आहे, एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे पण झेड पेक्षा नाहीये. मग परत कंडिशन चेक केली, परत वाय बरोबर वायचं कंपॅरिझन केलं एक्स आणि झेड बरोबर की एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स अँड वाय ग्रेटर दॅन इक्वल टू झेड. जर वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे आणि झेड पेक्षा पण मोठा असेल तर काय होणार आहे, वाय मोठा. आता इथं एक्स हा वाय पेक्षा मोठा होता म्हणजे वाय लहान होता, वाय हा लहान होता पण एक्स झेड पेक्षा लहान होता म्हणजे सगळ्यात झेड मोठा होता. तर इथं ही कंडिशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. वाय हा एक्स पेक्षा मोठा नाहीये म्हणजे हे फॉल्स झाले की पुढची चेक करणार नाही आणि इथं काय होईल, फॉल्स रिझल्ट येईल. त्यामुळे हा स्टेटमेंट वर्क होणार नाही. याचाच अर्थ काय, एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे पण झेड पेक्षा लहान आहे आणि वाय हा एक्स पेक्षा लहान आहे, याचा अर्थ झेड मोठा आहे. तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. व्हॅल्यू ऑफ ए सॉरी इथं एक्स वाय झेड व्हॅल्यू ऑफ एक्स 10, व्हॅल्यू ऑफ वाय 20, व्हॅल्यू ऑफ झेड 30 आणि 10, 20, 30 चा लार्जेस्ट नंबर इज 30. परत एकदा आपण रन करून बघूया, वेगवेगळ्या व्हॅल्यू देऊन आपलं आउटपुट बरोबर आहे का चेक करूया. 55, 89 आणि 78. तर 55, 89, 78 यातला 89 वाय काय असणार आहे, मोठा असणार आहे. 89 इज लार्जेस्ट नंबर. परत आपण सारख्या सारख्या व्हॅल्यू देऊन बघूया. एक्स आणि वाय ची सारखी देऊया. 4, वायला पण 4 आणि झेडला 6. तर 6 मोठा असणार आहे, तर 6 इज लार्जेस्ट. आता आपण काय करूया, 4 वाय 4 आणि झेड लहान करूया 3. तर 4 नंबर काय असणार आहे, मोठा असणार आहे. लार्जेस्ट इज 4. कारण इथं इक्वल टू पण ऑपरेटर वापरल्यामुळे ती कंडिशन काय होणार आहे, ट्रू होणार आहे. पुढचं केस बघूया आपण. लास्ट सिलेक्ट केस. आता सिलेक्ट केस कशी वर्क होते, when a user want to execute a group of statement depending upon a value of expression then select case is used. म्हणजे जर आपल्याला ग्रुप ऑफ स्टेटमेंट वर्क करायचं, ग्रुप ऑफ स्टेटमेंट वर्क करायचे आणि डिपेंड अपॉन व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन म्हणजे एक्सप्रेशनची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे की कुठलं स्टेटमेंट वर्क करायचं. म्हणजे आपल्याकडे एक 10 स्टेटमेंट आहे, 10 वेगवेगळे फ्लो आहेत आणि त्यातला कुठल्या फ्लोने आपल्याला जायचंय हे फाइंड आउट करायचंय. आणि हे फाइंड आउट कशामध्ये आपण करणार आहे की जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनचे जर रिझल्ट येईल त्या रिझल्ट वरने आपण ठरवणार आहे की आपल्याला कुठल्या व्हॅल्यू द्यायचं. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, सिलेक्ट केस. सिलेक्ट केस म्हणजे एक केस आपल्याला सिलेक्ट करायचे. आपले जे स्टेटमेंट आहेत 10 स्टेटमेंट आपण जर असतील तर 10 केसेस आपल्याला काय करायचे, डिक्लेअर करायचे आणि त्या 10 केसेसला व्हॅल्यू असाइन करायचे आणि ही व्हॅल्यू एक्सप्रेशनची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू त्या केसला मॅच करेल. ज्या केसला मॅच करेल ती केस काय होणार आहे, रन होणार आहे. यामध्ये
केस इल्स इज अन ऑप्शनल स्टेटमेंट विदिन सिलेक्ट केस. तर या सिलेक्ट केस मध्ये शेवटची केस ही इल्स असणार आहे. डिफॉल्ट केस आपण त्याला म्हणू शकतो की जर कुठलीच केस वर्क नाही झाली तर इल्स केस ही वर्क होणार आहे. जसं आपण नेस्टेड इल्स इफ लॅडर मध्ये बघितलं की डिफॉल्ट स्टेटमेंट हे इल्स स्टेटमेंट असणार आहे की कुठलं स्टेटमेंट जर वर्क नाही झालं तर इल्स स्टेटमेंट वर्क होईल. सेम वे इथं कुठलीच केस जर मॅच नाही झाली तर इल्स केस काय होणार आहे, मॅच होणार आहे. आणि हे गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस आहे की तुम्हाला कुठली तरी एक केस युजरला काहीतरी आउटपुट आलंच पाहिजे. म्हणजे युजरचं आउटपुट इनपुट द्यायचं चुकलं तर त्याला सांगता आलं पाहिजे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने इनपुट दिले, त्यामुळे कुठलीच केस मॅच होत नाहीये. इट इज ऑलवेज अ गुड प्रॅक्टिस टू यूज सिलेक्ट केस स्टेटमेंट when multiple if else condition are involved. जर मल्टिपल if else कंडिशन असतील तर त्याच्याऐवजी तुम्ही सिलेक्ट केस वापरलं कधी चांगलं. हे गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस आहे. नंबर ऑफ if else कंडिशन increases debugging and understanding all the flow become a complex job. म्हणजे डिबगिंग करणे आणि ते सर्व रीड करणे कोड हा काय होऊ शकतो, कॉम्प्लेक्स जॉब होऊ शकतो. जर मल्टिपल if else असतील तर त्याच्यापेक्षा सिलेक्ट केस यूज करणं हे कधी सोपं आहे. आपण ह्याचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स मध्ये सिलेक्ट केस व्हेरिएबल, इथं सिलेक्ट केस हे लिहायचं आहे. त्यानंतर व्हेरिएबल म्हणजे की जे आपल्या एक्सप्रेशनचा रिझल्ट येणार आहे ते व्हेरिएबल, ते एक्सप्रेशनचा रिझल्ट तुम्ही व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता. अदरवाईज इथं डायरेक्ट एक्सप्रेशन सुद्धा लिहू शकता ब्रॅकेटमध्ये, त्याचा रिझल्ट येणार आहे. तो रिझल्ट जो असेल तो ही केसच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूला मॅच केला जाईल आणि ज्या केसला तो रिझल्ट मॅच होईल ते स्टेटमेंट काय होणार आहे, वर्क होणार आहे. सिलेक्ट केस व्हेरिएबल, त्या व्हेरिएबल मध्ये इथं व्हेरिएबल एखादा डिक्लेअर केलेला तुम्ही लिहू शकता, अदरवाईज डायरेक्टली एखादा एक्सप्रेशन सुद्धा लिहू शकता. केस व्हॅल्यू 1 स्टेटमेंट, केस व्हॅल्यू 2 स्टेटमेंट, केस व्हॅल्यू 3 स्टेटमेंट, असं n स्टेटमेंट जेवढे आपल्याला डिक्लेअर करायचे तेवढे आपण करू शकतो. त्यानंतर लास्ट डिफॉल्ट केस इल्स त्याचं स्टेटमेंट आणि एंड सिलेक्ट. इफ मध्ये नेस्टेड इफ इल्स किंवा सिलेक्ट केस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ती केस काय करायचंय, ते स्टेटमेंट काय करायचंय, एंड करायचंय. त्यानंतर पुढचा प्रोग्राम वर्क होणार आहे. जर तुम्ही इथं एंड इफ किंवा एंड सिलेक्ट केलं नाही तर तुमचं पुढं वर्क होणार नाही. सिंटॅक्स एरर येऊ शकते कंपाईल टाइम. ह्याचा आपण फ्लोचार्ट बघूया. सिलेक्ट केस वरती तुम्ही आलेला आहात, तिथला जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबल नुसार तो मॅच केला जाईल की कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे त्या व्हेरिएबल मध्ये जो डेटा असणार आहे, इनपुट असणार आहे, ते इनपुट कुठल्या केसच्या व्हॅल्यूला मॅच होणार आहे. ज्या व्हॅल्यूला ते मॅच होईल ती व्हॅल्यू ट्रू होणार आहे आणि तो ब्लॉक ऑफ कोड काय होणार आहे, रन होणार आहे. आणि तो ब्लॉक ऑफ कोड रन झाला की पॉइंटर एंड सिलेक्ट होऊन प्रोग्रामच्या नेक्स्ट स्टेटमेंट वरती जाणार आहे. जर पहिली केस मॅच नाही झाली तर फॉल्ट झाली तर सेकंड केस मॅच केली जाईल. सेकंड केस ट्रू झाली तर ब्लॉक ऑफ कोड ब्लॉक 2 रन होईल आणि नेक्स्ट पुढे जाईल. जर फॉल्ट झाली तर केस 3 रन होईल. ट्रू झाली केस 3 तर केस 3 चा ब्लॉक काय होईल, रन होईल. अदरवाईज डिफॉल्ट केस काय होईल, रन होईल. आता आपण प्रोग्राम बघूया. सिलेक्ट केस इथं पर्सेंटेज घेतलेलं आहे आणि हे पर्सेंटेज वरनी ग्रेड कुठले आहे हे आपण इथं फाइंड आउट करतोय की जर त्याचे मार्क 0 कुठल्या ग्रुपमध्ये बसतात त्या ग्रुपनुसार त्याला ग्रेडिंग केलेलं आहे की एक पर्सेंटेज हे व्हेरिएबल घेतलेलं आहे. त्यानंतर पर्सेंटेज इक्वल टू ऍप्लिकेशन डॉट इनपुट बॉक्स एंटर पर्सेंटेज मार्क रिझल्ट कॉमा 1 म्हणजे फक्त इथं इंटिजर व्हॅल्यूज फक्त काय केले जाईल, ऍक्सेप्ट केले जाईल. सिलेक्ट केस पर्सेंटेज, आता इथं सिलेक्ट केस आपण यूज केली आणि पर्सेंटेज हे व्हेरिएबल काय केलेलं आहे इथं यूज केलेलं आहे. तिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करून एखादं एक्सप्रेशन सुद्धा लिहू शकता, पण आपल्याला फक्त काय करायचं, पर्सेंटेज वरती ठरवायचं की त्याला कुठली ग्रेड भेटली. आपण इथं पर्सेंटेज घेतलेलं आहे. त्यानंतर केसेस डिक्लेअर केलेले आहेत आणि केसेस किती डिक्लेअर केले, जेवढे आपल्याला कंडिशन्स पाहिजेत त्यानुसार आपण केसेस डिक्लेअर केलेले. मग पहिल्या केसमध्ये काय केलं, 0 to 39 म्हणजे 0 to 39 यामधील जर हा पर्सेंटेज मधला जो नंबर आहे तो 0 to 39 मध्ये असेल तर फेल. जर तो 40 ते 49 मधला असेल तर सी ग्रेड, 50 ते 59 मधला असेल तर बी ग्रेड आणि 60 ते 79 मधला असेल तर ए ग्रेड आणि 80 ते 100 मधला असेल तर डिस्टिंक्शन मध्ये तो काय होईल, रिझल्ट येईल. आणि जर त्याचे मार्क 0 ते 100 पैकी नसतील, जर समजा चुकून 101 टाईप झाला तर हे कुठल्याच केसला मॅच होणार नाही आणि इल्स केस काय होईल, वर्क होईल, इनव्हॅलिड मार्क. तर आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. एंटर पर्सेंटेज मार्क मी टाकले 10 मार्क तर तो रिझल्ट काही फेल. परत मी मार्क भरले
35 मार्क भरले तरी सुद्धा काही फेलच, कारण तो 39च्या पुढे गेला पाहिजे. समजा मी 45 मार्क पडले तर सी ग्रेड, इथं सी ग्रेड 45 म्हणजे 0 ते 39 मध्ये 40 ते 49 मध्ये येणार आहे. त्यामुळे तो काय होईल, ही कंडिशन केस काय होईल, त्याला मॅच होईल आणि मेसेज बॉक्स सी ग्रेड हा मेसेज काय होईल, डिस्प्ले होईल. त्यानंतर मी 55 टाकले तर बी ग्रेड, आणि 60 ते 59 मध्ये येईल. त्यानंतर पुढचा ग्रुप 65 भरले तर ए ग्रेड 60 ते 79 मधला, आणि जर मी लिहिलं 97 टाकले तर डिस्टिंक्शन मध्ये येईल म्हणजे 100 मधला. आणि जर मी चुकून असं भरलं 102 तर हे चुकीचे मार्क पर्सेंटेज झाले. 100%च्या वर पर्सेंटेज नसतात. जर 102% टाकले तर इनव्हॅलिड मार्क एंट्री, इनव्हॅलिड मार्क एंट्री असं मेसेज प्रिंट होईल. म्हणजे जर कुठलीच केस मॅच नाही झाली तर इनव्हॅलिड मार्क एंट्रीची केस काय होईल, वर्क होईल. आता याचं दुसरं एखादं अजून एक्झाम्पल बघूया. हे झालं नंबर आपण तिथं मॅच केले केसला. तर तुम्ही केसची जी व्हॅल्यू असणार आहे ती टेक्स्ट म्हणून सुद्धा यूज करू शकता. जसं की इथं गेम ऍज अ स्ट्रिंग, गेम इक्वल टू इनपुट बॉक्स, गेमचं नाव टाकायचं तुम्हाला. आणि जर गेमचं नाव टाकलं की तुम्हाला काय होणार आहे, ती केस गेम काय करणार आहे, पहिल्यांदा लोअर केस मध्ये कन्वर्ट करून घेणार आहे. त्यानंतर सिलेक्ट केस गेम, इथं व्हेरिएबल येईल गेम, आणि ह्या गेम मध्ये जे तुम्ही इनपुट दिलेले ते असणार आहे आणि ते ह्या केसेसला मॅच केलं जाईल. जर ते टेनिस असेल तर 2 प्लेयर, क्रिकेट असेल तर 11 प्लेयर, व्हॉलीबॉल असेल तर 5 प्लेयर, बेसबॉल असेल तर 9 प्लेयर. आणि जर काहीच या व्यतिरिक्त तुम्ही गेमचं नाव टाकलं तर आय हॅव नो आयडिया असा कम्प्युटर काय करेल, तुम्हाला मेसेज डिस्प्ले करेल. प्रोग्राम आपण रन करून बघूया. टेनिस 2 प्लेयर, आता मी बेसबॉल टाकलं, बेसबॉलला किती प्लेयर लागतात तेवढे प्लेयर काय होते, वर्क होतील. क्रिकेट टाकला, क्रिकेट इनपुट दिलं तर क्रिकेटला किती लागतात प्लेयर तेवढे. जर याच्या व्यतिरिक्त मी कुठलंही एबीसी असं टाकलं, एबीसी हे कुठल्याही गेमचं नाव नाहीये, तर आय हॅव नो आयडिया म्हणून काही मेसेज प्रिंट होईल. म्हणजे तुम्ही जे इनपुट देताय त्याच्या ते इनपुटच्या व्हॅल्यूनुसार काय केले जातील, केसेस आधी डिफाईन करून ठेवले जातील. आणि ती तुम्ही दिलेलं इनपुट जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय केली जाईल, त्या केसला मॅच केली जाईल. ज्या केसला मॅच होईल तो रिझल्ट काय केला जाईल, वर्क केला जाईल. आता त्याच्यात अजून एखादा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. एक मॉड्यूल आपण हे करूया आणि सब ऑडिओचा प्रोग्राम करूया. सब रूटीन डिक्लेअर केला, dim a b as an integer, b as an integer. ऑडिओ 1 काढायचं आपल्याला, किंवा बी ची काही गरज नाहीये, ऑडिओ 1च काढायचा. दिलेला नंबर जो आहे तो ऑड आहे की इव्हन काढायचा आहे. त्यानंतर ए मध्ये आपण युजरचा पण इनपुट घेऊया, ए इक्वल टू application डॉट इनपुट बॉक्स ब्रॅकेट मध्ये टायटल देऊया, ऑड फाईल की वन आहे त्याचा, नंतर कॉमा 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 कॉमा, इथं तुम्हाला त्याचा सिंटॅक्स येईल. त्यानंतर आपल्याला नंबरच घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, ए इवन आहे की ऑड काढायचा आहे. त्यासाठी काय करायला लागेल, ए ऑड की इवन हा काढण्यासाठी काय कंडिशन आहे की दिलेल्या नंबरला 2नी डिवाइड केलं आणि त्याचं उत्तर डिवाइड केल्यानंतर त्याची बाकी जी आहे ती जर 0 आली तर तो नंबर काय असतो, इवन नंबर असतो. जर बाकी 0 नाही आली तर तो ऑड नंबर असतो. मग हे बाकी काढायचं कशी, तर हे रिमाइंडर काढण्यासाठी आपल्याकडे एक ऑपरेटर आहे, मॉड्युलस ऑपरेटर. हे मॉड्युलस 2 ने डिवाइड करायचंय, इक्वल टू जर 0 आलं तर काय होणार आहे,
then तर इथं मोड वापरायचा आहे, कारण इथं पर्सेंटेज हा सफिक्स म्हणून वापरतात. a mod 2 equal to 0. हा प्रोग्राम केलेला आहे की ऑड आणि इव्हनचा. इफ a mod 2 equal to 0, जर a मोड, आता इथं आपण जावा स्क्रिप्ट मध्ये पर्सेंटेज सिम्बॉल वापरत होतो, पण इथं पर्सेंटेज सिम्बॉल कशासाठी वापरतात? सफिक्स साठी वापरतात. सफिक्स साठी वापरल्यामुळं इथं आपण पर्सेंटेज सिम्बॉल यूज करायचा नाहीये. मॉड्युलस ऑपरेटर साठी इथं पर्सेंटेज सिम्बॉल ह्याच्यासाठी वापरतात. डिम ए पर्सेंटेज, याचा अर्थ ए हा इंटिजर प्रकारचा आहे, त्यामुळे इथं आपण पर्सेंटेज सिम्बॉल मग असे वापरल्यावर त्यावेळेस एरर येते. तर इथं ए मोड, MOD हा कीवर्ड वापरायचा आहे. हा कीवर्ड मॉड्युलस ऑपरेटर म्हणून काम करेल. जर ए मोड 2 म्हणजे ए ला 2 भागल्यानंतर त्याचं आउटपुट जर 0 आलं, त्याचं आउटपुट जे येईल ते जर आउटपुट 0 असेल, ते 0 बरोबर कम्पेअर झालं, 0 असेल म्हणजे, तर नंबर काय असणार आहे? इव्हन असणार आहे. जर हे आउटपुट 0 नसेल तर नंबर काय असणार आहे? ऑड असणार आहे. 55 नंबर इज ऑड. चाळीस नंबर इज इव्हन. अशा प्रकारे आपल्याला इफ इल्सचा वापर करू शकतो आपण. सिंपल इफ देन, त्यानंतर इफ देन इल्स, त्यानंतर नेस्टेड इफ बघितलं आपण, त्यानंतर इल्स इफ लॅडर बघितलं आणि सिलेक्ट केस बघितलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिजन मेकिंग स्टेटमेंट वे मध्ये आहेत. सेम जावास्क्रिप्ट मध्ये पण आहेत, फक्त आपल्याला सिंटॅक्स वेगळा असल्यामुळं ते लिहायचे कसे आणि रन कसे करून बघा ते आपण बघितलेलं आहे. त्यातला मायनर चेंजेस आहेत, जसं की मोड हा कीवर्ड वापरायचा नाहीये, देन हा कीवर्ड वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही डिक्लेरेशन, व्हेरिएबल डिक्लेरेशन करत असताना तुम्हाला इथं सफिक्स वापरू शकता तुम्ही, किंवा ऍज अ इंटिजर डेटा टाईप लिहायचा आहे. जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाईप लिहिण्याची गरज नाही. तुम्ही युजरची व्हॅल्यू कशी घ्यायची आहे, इथं एडिट करणं प्रत्येक वेळेस तुम्हाला काय गरजेचं आहे. ठीक, आपण थांबूया. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण लूपिंग बघूया.